सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। मराठीच्या आपल्या अभ्यासकांसाठी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अकॅडमीमध्ये स्वागत। आज आपण प्रश्न घेतोय ते 52, 53, 54 आणि 52, 53, 54 आणि 55। आपण पाहिलं घरी बसून हाऊ कुड द होम वी लिव्ह इन बिकम अ प्लेस वर्दी ऑफ वर्शिप। आपण घरातच राहून अध्यात्म साधू शकतो का? तर हो, काय हरकत आहे, आपण बाकी सगळ्या गोष्टी घरात बसून करू शकतो। तर घरातच बसून जास्त आणि त्यातल्या त्यात आपल्या आता ह्या करोनामुळे किती जण घरी आणि प्रत्येक जण या न त्या रूपाने कोणत्या तरी अशा ऑनलाईन कोर्सेसना जॉईन झाले। तर हे एक प्रकारचं हे ऑनलाईनच आहे अध्यात्म म्हणजे। कोण आहे तुमचा इन्स्ट्रक्टर? तुमचा सद्गुरू तुमच्या हृदयातला गुरु। आणि तुमचं ऑनलाईन स्क्रीन मेडिटेशन, डोळे मिटून बसणं ऑटोमॅटिकली आपला अभ्यास सुरू होतो। असो, तर इज ब्लिसफुल एक्सपिरियन्स टू बी कन्सिडर्ड एज अल्टिमेट एक्सपिरियन्स। म्हणजे जर आपल्याला आध्यात्मिक अनुभव आला तर त्यांचा प्रश्न होता असा की शांत म्हणजे आनंद आनंद हाच फायनल अनुभव असतो का त्याच्या पलीकडे काही आहे? तर आनंदाच्या पलीकडे शांती आहे। आता आपण परत एकदा थोडसे आनंदाची कल्पना समजून घेऊ। तर आपण प्रत्येक जणांनी 2 मिनिटं स्वतःसाठी विचार करू आणि डोळे मिटू। आपण डोळे मिटल्यानंतर आपण हरवतो का? नाही। दिसतोय का स्वतःला? नाही। पण हरवलोत का? नाही। जर कोणी तुम्हाला विचारलं, अहो तुम्ही कुठे आहात, तर तुमचे डोळे बंद असून तुम्ही सांगू शकता, अहो मी इथं आहे। याचा अर्थ तुम्ही हरवला नाही। तर हा तुमच्यात एक तुम्हाला जाणणारा जो डोळे मिटून सुद्धा जाणतो, डोळे मिटून स्वतःला जो जाणतो त्याला आपण आत्मा म्हणतो। आणि त्याच्यातला हा जो जाणण्याचा गुण आहे त्याला सत म्हणतात। असणं, मी आहे हे जाणतो, हा आत्मा जाणतो काय? मी आहे हे जाणणं, मी आहे हे असणं, जाणणं हे जाणायचं, तो आत्मा आहे। जो जाणतोय त्याला आपण आत्मा म्हणतो। पण आता तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर मी कुठे, म्हणजे दुसरं बाजूचं माणूस कुठे आहे ते सांगता येईल का? तर नाही, ते सांगता येणार। मग त्याच्यासाठी काय लागेल आपल्याला उपकरण? डोळे आपल्याला उघडे करावे लागतील। बंद करून तुम्ही स्वतःला तर जाणलं, पण उघडे डोळे केल्यानंतरच तुम्ही दुसऱ्याला जाणू शकाल। पण जाणणारा तोच आहे जो डोळे बंद करून तुम्हाला ओळखत होता, तोच जाणणारा बाहेरचं जग ओळखायला डोळे उघडे ठेवून वापरतो। त्याला आपण त्याच्यातलं चित्त हा गुण म्हणतो। तर पहिला गुण असणं, स्वतःला ओळखणं की मी आहे हे ओळखतो, त्याला आपण सत म्हणतो। पण आता डोळे उघडे ठेवून तो दुसऱ्यालाही जाणतो, म्हणजे त्याच्यातला जाणण्याचा गुण आहे। पण आता दुसऱ्याला जाणायला त्यांनी काय केलंय? इंद्रियांचा उपयोग केला। महाचित्त, ह्याला चित्त म्हणतात, म्हणजे ज्ञान संपादन करणं, ज्ञान माहिती संपादन करणं, तर ह्याला चित्त म्हणतात। आणि तिसरा गुण, ह्याचा परिणाम आनंद आहे। कारण कोणत्याही गोष्ट समजून घेतली की त्याचा एक आनंद असतो आपल्याला। की आपल्या साधू कोणी सांगितलं, अहो तुम्हाला माहिती का इथे या थिएटरला हा छान पिक्चर लागलाय, आपल्याला एक आनंद होतो। किंवा तुम्हाला जर जे आध्यात्मिक मार्गातले त्याने कळाव बाजूला शेजारी फार मोठे साधू आले
किंवा पालखी आली आहे, त्यांचे चरण आले, आपण सगळेजण धावतो. तशाच प्रकारचं जाणण्याने आपल्याला काहीतरी संपादन करायचं असतं, ज्ञान प्राप्त झाले, आता ते कृतीत आणण्यासाठी आपला उत्साह असतो आणि आपल्याला त्यातनं प्राप्त होतो आनंद. आता आनंदाच्या पलीकडचा काय अनुभव आहे बरं? तर असं म्हणतात, शांती. म्हणजे पुष्कळदा काय होतं, आता जेवण तृप्त झालं जेवण की आपण शांत होतो. आत्ताच जेवलोय, परत किती अगदी श्रीखंड समोर आणून ठेवलं तरी म्हणजे अहो आता नको, मी थोड्या वेळांत खाते, पोट फार भरलंय, आता मी तृप्त आहे, सध्या नको. ही शांती आहे, जिथं परत काहीतरी मिळवण्याचा अट्टहास नाही. तर आपल्याला शांती मिळते आणि ती शांती या आनंदाच्या नंतरचा अनुभव आहे. ब्लिस विल बी क्राउंड बाय पीस अँड दिस पीस विल देन बी लाईक दी ओशन ऑफ अमृत. आणि ही जी शांती आहे ती प्राप्त होणं म्हणजे अमृतासारखा अनुभव, अमृतानुभवासारखा अनुभव येतो आपल्याला. शांती फार महत्वाची. शांत वाटतं, मस्त वाटतं, पुष्कळदा काही दुसरं आपल्याला काहीतरी शांत बसावं असं वाटतं आणि शांतीत समाधान सगळं एकदम कसं परत कोणत्याही इंद्रियांना काहीतरी करावं असं वाटत नाही. एक अर्धा तास 10 मिनिटं मी आता शांत बसते, बाबा आता तुमचं तुम्ही खेळा, काय करायचंय करा, मी घरात मुलांना नाही म्हणते आता मला थोडा वेळ शांत बसू द्या बरं, तुमचं तुम्ही खेळा. देव सुद्धा सतत जगाचा व्यवहार करून जाऊन हिमालयात बसून जातो, आता मला शांत बसू दे म्हणतो. पण आपल्या सगळ्यांचे धावा असतात ना त्याच्याकडे, तो बिचारा परत परत त्याला यावं लागतं. इन विच यू शॅल ड्राउन बट ओनली टू लिव्ह. हा अमृताचा अनुभव कसा आहे, ह्याच्यात आपण बुडणार तर पण जगण्यासाठी बुडतो. पाण्यात बुडलं तर मरणच, पण अमृतात बुडलं तर आपण अमर होतो. ह्या अमृतात जर बुडलो तर आपण अमर होतो. तर हा फार सुंदर एक अनुभव असा आहे. आध्यात्मिक मार्गावर आपल्याला फार म्हणजे लागणारी स्टेशन इतकी सुरेख असतात की दर क्षणी आपल्याला वाटतं, अरे मी किती देवाचे आभार मानू, किती मानू देवाचे. तर व्हॉट आर द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ बीइंग इनिशिएटेड. आपण दीक्षा म्हणजे काय पाहिली होती? 4 प्रकारची दीक्षा होती: स्पर्श दीक्षा, वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, ज्ञान आणि मंत्र, स्पर्श आणि संकल्प दीक्षा. 4 प्रकारच्या आपण दीक्षा पाहिल्या. आणि तरी परत कुणाला ऐकायचे असेल तर माझे व्हिडिओजवर बरीच व्हिडिओज संबंध ध्यानावर आणि दीक्षेवर आहेत. व्हॉट आर द व्हेरियस ॲडव्हान्टेजेस. आता दीक्षेचे फायदे काय? दीक्षेचे फायदे काय? आता आपण ज्ञान कुठूनही संपादन करू शकतो. खरं म्हणजे आपल्याला शाळेत जावं लागतं का? नाही लागत. पण आपण एकदा शाळेत गेल्यानंतर आपल्याला काय एक क्रम पूर्ण केल्याचं समाधान किंवा सिस्टमॅटिकली अभ्यास झाल्याचं. एक 11 वर्ष केलं, SSC केली, मग 3 वर्ष कॉलेज केलं, मग 4 वर्ष 2 वर्ष सिनियर कॉलेज केलं आणि आता काय झालोय, तर डॉक्टर झालोय किंवा इंजिनियर झालोय किंवा आर्किटेक्ट झालोय, काहीतरी झालोय आणि मग त्याच्या आधारे काय मिळतं? नोकरी मिळते. अशाच प्रकारचा एखाद्या गुरुच्या गुरुकुल एका आश्रमाचे आपण एक प्रकारचा पूर्ण अभ्यास नीट सलगपणे करू शकलो पाहिजे. ज्ञान सगळीकडेच आहे, अनंत गुरु पण सगळीकडे आहे, पण आपल्याला जे जर अनुग्रह झाला याचा अर्थ त्या कॉलेजमध्ये आपल्याला एंट्री मिळाली. एंट्री मिळाली ती त्या गुरुची मग जबाबदारी होते की अरे ह्या विद्यार्थ्याला आता पूर्ण त्याचा प्रोग्राम करून कुठपर्यंत नेणारे आपल्याला साक्षात्कार पर्यंत गुरु नेतात. साक्षात्कार पर्यंत गुरु नेतात. तर तिथपर्यंत आपल्याला जायचंय आणि ते आपल्याला सांगतात. दीक्षाचं इनिशिएशन ऑर दीक्षा इज अ मोस्ट डिवाइन ऍक्ट. तर ही दीक्षा म्हणजे काय थोडक्यात?
अत्यंत दिव्य अशी प्रक्रिया आहे, दिव्य प्रक्रिया आहे, जो गुरु आपल्या शिष्यावर अनुग्रहाच्या स्वरूपाने करतो. एम ॲट अचिव्हिंग इट्स डिव्हाइन इफेक्ट्स ओनली. पण ह्याच्या मागचा आपला हेतू काय पाहिजे? साक्षात्कारच पाहिजे. आपल्याला परमेश्वराबद्दलच ज्ञान संपादन करून घेण्याची ह्या दीक्षेसाठी उपयोग करा. हा दीक्षेचा उपयोग परमेश्वर प्राप्तीसाठीच करायचा. त्याच्यात बाकी सगळं मिळतं, पण आपला हेतू काय पाहिजे? परमेश्वर प्राप्तीचा हेतू पाहिजे. परमेश्वर प्राप्तीचा हेतू पाहिजे. आता पुष्कळदा आपण काय करतो, कॉलेजला जातो, एका कॉलेजला वगैरे जातो आणि आपल्याला कोणते सांगतात, इथं अभ्यासक्रम चांगला आहे, प्रोफेसर्स चांगले आहेत, आपल्याला बरं वाटतं. मग जर कोणी म्हटलं अरे इथं कॅन्टीन नाही, तुम्ही कणाला हो कॅन्टीनला काय, बाहेर बाहेर रस्त्यावर पडले की दुसरे कोणते मिळतात, पण प्रोफेसर चांगले आहेत ना. तर अभ्यासाचा हेतू असतो कॉलेजला जाणे, कॅन्टीनचा हा हेतू नसतो. तसंच दीक्षा घेतल्यानंतर प्रपंच हा हेतू राहत नाही, परमार्थच हेतू असतो. प्रपंच होणारच, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत प्रपंच होणारच. त्याच्यासाठी तुम्हाला काय तिथं, पण ह्याचा उपयोग मुद्दा आपण प्रपंचासाठी नाही करायचा, तर परमार्थासाठी, प्राप्तीसाठी करायचा. प्रपंच आपोआपच होतो, आपोआपच होतो. असो, तर हे वन शुड नॉट एम ॲट दी अदर petty advantages. प्रपंचातले किरकोळ किरकोळ अशी जर आपल्याला फायदे म्हणून की बाबा नोकरी मिळावी, छोकरी मिळावी किंवा हे सगळं, ते मिळणार हो. माणूस जन्माला आला की या काही काही स्टेशन लागणारच आपल्याला. आता कधीतरी माणूस आजारी पडणारच, मग कधीतरी डॉक्टर भेटणारच, कधीतरी आपल्याला शाळेत आपण जाणारच, एखादा शहाणा भेटणार, तसाच कधीतरी दीड शहाणा भेटणार, मित्र होणारच. हे सगळं नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे. तसंच हे जेव्हा एकदा गुरु भेटले की आपल्याला किरकोळ किरकोळ हे फायदे घेतात. डायरेक्ट आपल्याला काय पाहिजे गुरुकडनं, तर परमार्थ साधायसाठी गुरुची मदत घ्या. प्रपंच आहे, काही लागले, थोडी अडीअडचण आली, कधी जीव कासावी झाली, घाबरगुंडी उडाली, तर बरोबर आहे, आपण आपले गुरुचे चरण धरतो, आम्ही पण धरले. पण ते कसं असते, त्याची 4 अवस्था असतात. त्रस्त, जेव्हा सुरुवातीला जेव्हा आपण जातो पुष्कळदा, तर आपल्याला तेव्हा काहीतरी असे प्रपंचातल्या त्रासून गेलेला जीव असतो प्रपंचामुळे, आणि मग आपण कुठेतरी शांतीसाठी, मग तिथे शांतीसाठी गेलोय ना, प्रपंचाला कंटाळलोय ना, मग आपण शांतीसाठी प्रयत्न करावा. परत प्रपंचालाच इम्प्रूव्ह करण्याच्या भानगडीत होणारच. तुम्हाला गुरु भेटला की माझ्या गुरुदेव म्हणायचे, अहो तुम्हाला मी पृथ्वीवरचं जर सुख नाही देऊ शकले, तर मी स्वर्गातलं देण्याचं वचन कशी देऊ तुम्हाला. तर त्या देणारच, आपल्याला देणारच. फक्त आपला तो हेतू तो नकोय, हेतू तो नकोय. हेतू आता जसं आहे, गव्हर्नमेंटच्या पदावर जायचंय, आपल्याला जर गव्हर्नमेंटच्या पदावर का जायचं, मानवाची सेवा करायला याच्यावर मोठी संधी कोणती आहे? सरकारमध्ये आपलं जॉईन होणं, सरकारी नोकरी किंवा गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात किंवा पॉलिटिक्समध्ये माणसाची सेवा करतायत, एवढ्या सगळ्या समाजाला आपलं मत सांगता येतं, केवढी सुंदर संधी आहे. तर पैसा खायला मिळतो म्हणून जायचं म्हटलं तर असो, हा नुसता विनोद होता. वन शुड नॉट एम ॲट दी अदर petty फालतू किरकोळ अशा फायद्यांकडे जाऊ नका. डेव्हलपमेंट अँड हॅव इंटेन्स डिझायर टू नो दिस. आणि खरं ह्या गुरुच्या मदतीने तो परमेश्वरच प्राप्त करून घेण्याच्या मागे लागायचा. गुरुचा उपयोग दुसऱ्या कशाला करण्यात पॉइंट नाही. आलं का लक्षात? फार सुंदर, हे फार लक्षात ठेवणारी गोष्ट आहे. मला पण पुष्कळदा यायचं, आता बरंच झालं या निमित्ताने, अभ्यासाच्या निमित्ताने परत तो विचार घोकला जातोय. बिफोर वन डिपार्ट्स फ्रॉम द वर्ल्ड, केव्हापर्यंत आपल्याला परमेश्वर प्राप्ती पाहिजे? शरीर सुटायच्या आत.
नाहीतर परत पुढचे अनंत जन्म मिळू शकतात. नाही असं नाही, एटिकेटी येते. ह्या जन्मी नाही मिळालं का पुढच्या जन्मी, नाही मग त्याच्या पुढच्या जन्मी. अरे हो, पण ह्या जन्मी मिळालं तर मोक्षाच्या अवस्थेत सुद्धा तुम्हाला या जगाचा आनंद घेता येतो. तर मोक्ष मिळवून घेतल्यानंतर काय हरकत आहे? तर तो तसा घ्यायचा, आपण पहिले साधून घ्यायचा. However, as the blessings itself includes a promising note to make you worthy of heavenly joys, how could you be deprived of ordinary world? पण वचन काय देतात गुरु तुम्हाला, की तुम्हाला मी स्वर्ग सुख देणार, मोक्ष देणारे, स्वर्ग सुख देणारे. मग स्वर्ग सुख देणारे असतील तर पृथ्वीवरचे मिळणार नाहीत का? तर नक्कीच. पण आपला त्याच्यात प्रयत्न काय असला पाहिजे? मला परमेश्वर प्राप्तीसाठी मी माझ्याकडनं काय साधना करू गुरुदेवा? मग तुम्ही ध्यान करा, साधना करा, स्वाध्याय वाचा, आत्मचरित्र वाचा, चांगलं वागा आणि जगामध्ये प्रत्येक वेळेला एक संधी कधीतरी येतात संधी चांगल्या. त्या चांगल्या संधीचा सदुपयोग करून घ्या. म्हणजे कधी गरिबाला दान देता आलं तर ते द्या. कधी अभ्यास करायचा असेल, चांगली कोणी विद्वान लोक भेटले त्यांच्याकडे काहीतरी शिकून घ्या. असा आपला प्रवास आपण चालू ठेवायचा. फार सुंदर आहे. आणि गुरुच्या भक्तीमध्ये तर फार काही काही कथा तर तुम्ही ऐकूच असे. गुरुचरित्रातल्या कथा वाचाव्या. केवढी ती गुरुचरित्रातल्या कथा तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये 3 शिष्य असतात. 3 शिष्य असतात आणि ते 3 शिष्य आपल्या गुरुची सेवा कशी करतात. फार सुंदर कथा आहेत त्याच्यात. सुरेख कथा आहेत गुरुचरित्रामध्ये. एकाला गुरु सांगतात, अरे माझ्यासाठी तू शेतीवरच माझे शेतीवर पाणी माझं पोहोचेल असं प्रयत्न कर. तर तो जाऊन बघतो तर गुरुच्या शेतीचं हे वर असतं, लेवल वर असते आणि जमीन थोडी वरच्या बाजूला असते आणि पाण्याचं जरा खाली असतो. तर हा काय करतो, त्या दोन्हीच्या मध्ये पाण्याच्या लेवल आणि जमिनीच्या लेवलच्या मध्ये असा झोपतो की हळूहळू त्याच्यावरनं पाणी तिकडे जाईल. रात्रभरात संध्याकाळपर्यंत गारठून जातं पोरग, तेव्हा पण गुरु येतात आणि गुरु त्याला उचलून म्हणतात, अरे गारठ्यात काय तू करतोयस? तो म्हणला, पाणी तिथपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. त्याला पोटाशी धरतात आणि सांगतात, तू साधू होशील. तर ही एक अत्यंत अप्रतिम काही काही कथा सुरेख आहे. ब्रह्मचैतन्य वाचून काढा, फार सुंदर. नवनाथ वाचून काढा, गुरुचरित्र वाचून काढा. काही काही याच्यामध्ये आपला भाव इतका भाव विभोर होतो आपण, कशा प्रकारची सेवा लोकांनी केली आहे गुरुची आपली, कशी करतात. असो, कुड यू रिलेट सम एडव्हान्टेजेस ऑफ मेडिटेशन? आता आपल्याला ध्यान वाढवायचंय. आता ध्यानाचे काय काय फायदे आहेत बरं? पहिले ध्यान करायचंय आणि ध्यान कसं करायचंय आपण पाहिलंय, अगोदर पाहिले ध्यान कसं करायचं. सर्वात बेस्ट ध्यान म्हणजे मानस पूजा. सर्वात बेस्ट. आपल्या गुरूंना समोर आणावं किंवा आवडत्या इष्टदेवतेला आणावं आणि त्याच्या चरणांवर पाणी घालावं, ते चरण हलक्या हाताने पुसावी. आपण हे सगळं मनाने करायचं. त्या गुरुलाही सुद्धा दरवेळेला पाणी घालतो बिचार हैराण, पण मनाने करायचं की त्याच्या चरणांवर पाणी घालायचं, ते पुसायचं, त्याला गंध लावायचा, फूल लावायचं. फार सुंदर. ज्ञानदेवांचं तर हृदयात माझ्या श्री गुरु तुझे चरण राहू दे, माझी तू माऊली तुला सर्वस्व वाहू दे, हृदयात माझ्या श्री गुरु तुझे चरण राहू दे, माझी तू माऊली तुला सर्वस्व वाहू दे, गंध लावू दे तुला चंदन लावू दे, तुळशी बेल फूल सुगंधित वाहू दे, चरणावर ठेवोनी शीश मागू दे, हेच नाती जन्मोजन्मी मजसी लाभू दे,
हृदयात माझ्या श्री गुरु तुझे चरण राहू दे. माझी तू माऊली तुला सर्वस्व वाहू दे. मानस पूजा करा. गुरुचे चरण आपल्या हृदयात ठेवा. त्याच्यासाठी सुंदर सिंहासन तयार करा किंवा आसन घाला. त्याच्यावर गुरूंचे चरण स्थापन करा. त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं असं सगळं सुरेख घालून दिवा बाजूला लावावा. ओवाळावे त्याला आणि चरणांवर आपण डोकं ठेवावं. मंत्र मागावा. देवाशी संवाद साधावा. आता ती मीराबाई वगैरे काय केले, मूर्ती समोर ठेवून रोज त्याच्याशी बोलायची. रोज बोलायची. शेवटी तो परब्रह्म त्या मूर्तीत येऊन तिच्याबरोबर तिचा सखा झाला शेवटी. म्हणजे इतकं ते भक्तीचं रूपच सुंदर आहे. तर तसं आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. आवर ब्रीदिंग गेट्स रेग्युलेटेड. तर याचे फायदे खूप आहेत. पहिली शारीरिक सुदृढता तर येतेच येते. कारण मुख्य काय होतं, विषय सुंदर असल्यामुळे मन सतत सुंदर राहत. मनामध्ये किलमिशय येत नाही. प्रपंचातल्या काय होतात, नोकरी मिळत नाही, नोकरीत तो मला असा ओरडला, तो त्यांनी तसं केलं. नोकरी करायची नाही करायची, पण एखादा इतर चांगल्या विषयांचा विचार जर आपल्या मनामध्ये प्रगल्भ असेल तर मग बाकीची किरकोळ फार त्याचा त्रास होत नाही. त्रास होत नाही. तुमचं कुठेतरी चित्त चांगल्या एखाद्या वस्तूवर लागलं असेल. साधं तुम्ही बघा, एखादा मस्त पिक्चर बघत असाल तर आई म्हणते, अगं जेवायचं नाही का, जेवायचं नाही का? हो आई थांब मी जेवते, मला जरा पिक्चर संपू दे माझा. का गं भूक लागली नाही का? अगं लागली भूक, पण मी नंतर बघते. भूक सुद्धा आपल्याला आवरता येते, कारण काहीतरी आपल्याला आवडीचं करतोय. तसंच परमेश्वर प्राप्तीचं विषय आवडीचा झाला तर हे बाकीच्या ज्या काही इच्छा आहेत, आपण भूक म्हणजे इच्छा वेगवेगळ्या आहेत, त्या सुद्धा थांबवू शकतात. शॉपिंगला जायचं का? थांब ग, आज माझं प्रवचन मला ऐकायचंय, आज मला गुरूंचं प्रवचन ऐकायचंय, आज मी आश्रमात जाणार आहे. हा गोडी एकदा लागल्या की हळूहळू बाकीच्या इच्छा आपोआप कमी व्हायला लागतात आणि त्या इच्छा बाहेरच्या धावत नाही, म्हणजे मन धावत नाही. आणि मन धावलं नाही तर श्वासही धावत नाही, श्वासही स्वस्त होतो. त्याच्यामुळे श्वास तर स्वस्त होणारच, शरीर सुदृढ होणारच. रेग्युलेटेड ब्रिदिंग आपलं शरीरामध्ये रक्त विसरण नॉर्मल होणार, सगळं व्यवस्थित होणार आणि म्हणून मन तसे एक शांत अवस्था प्राप्त करू शकतात. अ रेस्टेड माइंड पोजेसेस ट्रिमेंडस पोटेन्शियल. शांत झालेल्या मनामध्ये विलक्षण सामर्थ्य येत. अस्वस्थ झालेल्या मनाला काही करता येत नाही. अस्वस्थ झालेलं मन घरातनं बाहेर जाईल, बाहेर घरात येईल, ही वस्तू तिकडे ठेवेल, ती वस्तू इकडे ठेवेल. अगं काय करतेस, मला काही सुचत नाही, मला राहू दे बरं, सोड मला एकटीला थोडा वेळ, मला काही सुचत नाही. अगं हो, पण बसशील तर, शांत होशील तर सुचेल. अगं मला शांत बसवत नाही. म्हणजे मन अस्वस्थ जर असेल, आपल्या हातून काही होणार नाही. ना लिखाण, न अभ्यास, न वाचन, न ध्यान, काहीच होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला मन स्वस्थ, मग मन स्वस्थ कसं करायचं, तर इच्छा थोड्या आवरा, थोड्या वेळात पुरत्या, अर्ध्या तासासाठी, 1 तासासाठी एवढ्या आवरा. मग नंतर परत हवं तर तुम्ही त्याचा अनुभव घ्या. पण काम करेस तोपर्यंत, काम होस तोपर्यंत तुम्ही इच्छा आवराल की नाही? जेवण संपेस तोपर्यंत तरी तुम्ही पिक्चर थांबा, जेवून घ्या, मग बघा ना, किंवा अभ्यास करून घ्या, मग बघा कार्टून, तुम्हाला काय बघायचंय ते. तर अशा प्रकारचं थोड्या काळापुरतं तरी इच्छा आवरायला शिका. एकदम मनच मारून टाका कुणी असं नाही म्हणत. पण समजा आपल्याला काही ते मी शक्यतो प्रयत्न करते 7-8 तास तरी आपण आश्रमाचं देवाचं करावं. मी त्या 7-8 तासामध्ये बाकीच्या इच्छा फार क्राऊड करू देत नाही. नाहीतर मग होत नाही. मग त्या 8 तासानंतर मग समजा माणसासारखं आपलं नॉर्मल जीवन हरकत नाही. पण पहिले हे 8 तास आहेत, हे तरी मी प्रेमाने माझ्या देवाचं काहीतरी काम घालवायचा प्रयत्न करते.
थ्रू मेडिटेशन वी कॅन कम इन कॉन्टॅक्ट विथ डिव्हिनिटी. ध्यानाचे मूळ हेतू काय? परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराशी एकरूप होणं हे खरं ध्यानाचं मुख्य काय. मनाची शांती, तब्येत बरी, योगाचं ध्यान करा आणि तब्येत बरी होईल. तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ध्यान करा, ते सगळं करा, करू नका असं नाही म्हणत. पण त्याचा मूळ हेतू काय? त्याचा मूळ हेतू परमेश्वराला समजून घेण्याचा. त्याच्यामुळे ध्यान आपण करतो ते परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी असतो. असो, व्हॉट इज कुंडलिनी? आता आपण हू इज कुंडलिनी म्हणतो आपल्या ह्याच्यात, आणि व्हॉट इज कुंडलिनी हे इंग्लिशच्या अभ्यासकांचे, म्हणजे परदेशातली जे पूर्व आणि पश्चिमेतली, पश्चिमेची आपण आपली पश्चिम जी आपण पूर्व पूर्व ईस्टमधले आपण, आणि वेस्टमधलं म्हणजे पश्चिमेतलं हे जे आपण ज्यांना पश्चिमचं जग म्हणतो, म्हणजे परदेशातले लोक म्हणतो, तर त्या लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन आहे. व्हॉट इज कुंडलिनी? व्हॉट म्हणजे ती काही वस्तू असल्यासारखं त्यांचं एनर्जी आहे, चैतन्य आहे. पण आपण हू इज कुंडलिनी म्हणतो. आपण हू इज गॉड, मग आपण विष्णू आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, कृष्ण आहे असं आपण म्हणतो. आणि त्यांच्याकडे काय, त्यांच्याकडे सुद्धा हू इज गॉड मध्ये क्राइस्ट म्हणतातच. कुंडलिनी बाबतीत उल्लेख करताना ते म्हणतात कुंडलिनी शक्ती या. आपण शक्तीला सुद्धा देवीचं नाव देतो. जगदंबा देतो, कोल्हापूरची, तुळजापूरची देवी, कोल्हापूरची देवी, असे आपण आपल्याकडचा त्याचा उल्लेख असतो. ही कुंडलिनी आहे काय? ज्ञानदेवांनी सांगितलंय, अप्रतिम अशी एक शक्ती आहे जी मानवी देहात स्थित आहे. हिला जागृत केल्यानंतर जगातले जवळजवळ 17 अद्भुत अशी दिव्य आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत. ही खरं म्हणजे काय आहे? चित म्हणजे मी आता शिवसूत्राचा अभ्यास चाललाय, त्याच्यात मी सारखी सांगते की जसं सूर्य आणि त्याचं किरण आहे, तसं जगामध्ये चैतन्य आणि आपण सगळेजण त्याच्यातनं निघालेले चित्त. जसं किरणं कशी निघाली, तसं आपण सगळेजण चैतन्यातनं, चैतन्य म्हणजे जाणीवेतनं निर्माण झालेले आपण सगळेजण चित्त आहोत. आणि ही जी शक्ती आहे त्या चैतन्याची आपल्यापर्यंत प्रवाहित होत येणारी, तिला चिती म्हणतात. म्हणजे चैतन्य, चिती आणि चित्त. आपण चित्त स्वरूप आहोत. आदिशक्ती चैतन्य रूप चितीच्या स्वरूपात आहे आणि परमेश्वर चैतन्याच्या रूपात आहे. म्हणजे सूर्य आणि किरण कशी आहेत, तसे किरण, तसं ते किरण कसे येते, सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत प्रवाहित करून आणतोय, तसं हे चिती म्हणजे परमेश्वराचं चैतन्याचं सगळं स्वरूप आपल्यापर्यंत आणायचं, पण प्रवाहित करून आणायचं. म्हणून प्रवाहित होणारा शिव म्हणजे ती शक्ती, आणि स्थिर एकीकडे असलेला जो अप्रवाहित आहे पण एकीकडे आहे, तर तो त्या शक्तीला आपण शिव म्हणतो. एकूण एकच आहे. जसं सूर्य आणि किरणामध्ये ती दोन्हीमध्ये गुण एकच आहे, तसं शिव आणि शक्तीमध्ये गुण एकच आहे, पण एक प्रवाहित होऊन मानवापर्यंत येते. पण तुम्ही कल्पना करा ना, एकदम जर संबंध सूर्य म्हणला, मी आता काही नाही, मला तुम्ही सगळे इतके आवडता, मी पृथ्वीवर तुमच्या घरातच येऊन बसतो. आपल्याला आपल्याला काय होईल बरं? आपण सगळेजण बेडरूम मध्ये लपून जाऊ. बेडरूम मध्ये लपून जाऊ, येता जाता बॅल्कनीत आपण डोकावून बघू गेला की नाही, सूर्य गेला की नाही, आपण डोकावून बघू. असो, तशी आपल्या देहामध्ये सुद्धा परमेश्वरीय शक्ती ही एक प्रवाहित स्वरूपात आपल्या देहामध्ये असते. श्वास घ्या, उदाहरण कळेल आपल्याला. सगळ्या जगामध्ये वारं भरलेलं आहे, पण आपल्या शरीरामध्ये त्याचं रूप श्वासाच्या रूपात आहे. तशीच ही आदिशक्ती पूर्ण जगात व्यापून आहे,
पण आपल्या देहामध्ये कुंडलिनीच्या रूपात ती आहे. कुंडलिनी इज द डिव्हाइन पॉवर ऑफ शिवा. ही शिवाची प्रवाहित होणारी शक्ती आहे. शिवाची शक्ती आहे म्हणजे परमेश्वराची शक्ती आहे. जसं आपण काय म्हणतो, अगं त्याची बुद्धी प्रगल्भ आहे बाबा, त्या माणसाची बुद्धी एक्सलंट आहे. तसं परमेश्वराची ही शक्ती आहे. म्हणजे या शक्तीच्या द्वारे तो पण सृष्टी निर्माण करतो, माणसाला स्वतःच्या स्वरूपात बनवू शकतो. त्याला स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय, निग्रह, अनुग्रह हे पंचकृत्य महादेव जे किंवा परमेश्वर जे करतात ते त्याच्या ह्या शक्तीच्या आधारे. ती शक्तीच आहे जिला आपण कुंडलिनी म्हणतो. देहामध्ये आली की तिला कुलकुंडलिनी म्हणतो आणि बाहेरच्या जगात असली की ती अकुल कुंडलिनी असते. हे विश्वव्यापून असते, पण आपल्या देहामध्ये कुंडलिनीच्या रूपात आहे कुलकुंडलिनी. एव्हरीथिंग इन अर्थ गेट्स मॅनिफेस्टेड ड्यू टू हर. जर आपल्याद्वारे काहीतरी अद्भुत असं कार्य घडवून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ही शक्ती लागणार. ही शक्ती लागणार. नॉर्मल माणसं जी आहेत त्याला खायला प्यायला वगैरे सगळे गुण देवाने दिलेत. अगदी तुम्ही बघा, नाकापर्यंत वारं आणून दिले, डोळ्यापर्यंत उजेड आणल्या, कानापर्यंत शब्द आणलाय, मुखापर्यंत तुम्हाला खायला हात नेतायत, अन्नधान्य जमिनीतनं बाहेर येते, पाऊस आपल्या अंगणापर्यंत येतोय. सगळं देवाने दिलंय. सगळं देवा विचार डोक्यात येत आहेत, मनामध्ये इच्छा येतात. काही कशाला बंध नाही शरीराने. डोळे बंद केले तरी आपल्याला दिसतं, स्वप्नाच्या रूपात म्हणा, विचारांच्या रूपात म्हणा. तोंड बंद ठेवलं तरी न बोलता सांगता येत आपल्याला. कितीतरी आपल्याला ह्या सगळे गुण आहेत आणि तरीही पण तो साधारण माणसाच्यासाठी हे पुरतं. पण थोडा जो असाधारण व्हायचा आहे परमेश्वर बाबतीत, त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं परमेश्वराचं, तर त्याला ह्या कुंडलिनीचं असणं, आपल्यामध्ये जागृत असणं जरुरीच आहे. मग ही जागृत करायची असते. हिला जगन्माता म्हणतात. इन क्रिएटिंग द मॅनिफेस्टेड फॉर्म, द डिव्हाइन पॉवर कुंडलिनी minimizes her capacity of permeation and surrounds herself with the matter of manifested. आता ही शक्ती कशी आहे? जसं ते बाळ जन्माला यायला पहिले ती शक्ती रूप धारण करते आणि मग हळूहळू तिच्या भोवती ते सगळं मांसल भाग, हाडामासाचा पुत्रा, हळूहळू तो तयार होते, बाळ निर्माण होतं. म्हणजे शक्ती पहिली जसं बीज आहे. बीज अंकुर घेतलं की हळूहळू त्या झाडाचे सगळे गुण ते बाहेर मातीचे पाणी, ऑक्सिजन बिक्सिजन सगळं घेत 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 त्याला शरीर झाडाला एक रूप येतं. तसं हे बालरूप किंवा आपल्यासारखे आपण जन्माला माणसं येतो त्याचं मूळ पहिली ती शक्ती स्थापन होते आणि त्याच्यानंतर हे सगळे म्हणून ती एक सुषुप्त अवस्थेत असते, तर तिला जागृत करायचं असतं. कुंडलिनीला जागृत करायला आपण गुरुकडे जातो आणि अशी दीक्षा करता गुरु सगळेजणच असतात असं नाही, पण बऱ्यापैकी जे गुरु मंत्रही देतात तेही एक प्रकारचं तुम्हाला दीक्षा म्हणजे थोडक्यात तुमच्यावर असा प्रभाव पडतो त्यांचा की तुमच्यातला आध्यात्मिक अभ्यास करण्याची इच्छा तीव्रतेने जागृत होते. परमेश्वर प्राप्तीसाठी आपला प्रवास आपल्या मनाने सुरू करतो. असो, तर कुंडलिनी minimizes her capacity of permeation and surrounds herself with the matter of manifested form. When she is awakened and desires to merge herself with the unmanifested. तिला जागृत केल्यानंतर तिला परमेश्वराशी एकरूप होण्याचं तिच्या मनात असल्यामुळे ती देहात आपल्या वाढायला लागली की आपलं पण मनात तेच येतं. आपल्याही मनात तेच येतं की मी परमेश्वराशी एकरूप व्हावं, एकरूप व्हावं. शी मिनिमाइजेस द इन्फ्लुएन्स ऑफ द मॅनिफेस्टेड वर्ल्ड. मग ती काय करते, तिच्यावर बाहेरचा जो प्रभाव असतो, प्रपंचाचा जो प्रभाव असतो, बाबा साड्या घ्या, घोड्या घ्या. काय मला दुसरा शब्द नाही सुचला, पण जगातलं सगळं किती हो, एक साबण घ्यायला गेलो की 1000 साबण दुकान. एवढे का लागतात? का लागतात मला कळत नाही. किती ते इंडस्ट्रीमध्ये आहे, माणसं खूप आहेत, करोडो आहेत म्हणा, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणाला गुलाबाचा वास आवडतो, कोणाला चंदनाचा आवडतो म्हणून असेल.
पण किती किती ते बाहेर, त्या अमेरिकेत मी पहिल्यांदा गेले, 60 प्रकारचे कॉर्नफ्लेक्स. एक आपल्याला ते मोहनचं माहितीये, आपल्याकडे तेवढे घेतले की पुरे, आणि केलॉग्स आहेत ना मग, 2 पुरे आहेत. आता त्याच्यात एका कशात तरी किशमिश आहे, दुसऱ्यात हनी आहे, तिसऱ्यात शुगर फ्री आहे, चौथ्यात अजून काजू आहेत, पाचव्यात बदाम आहेत. एवढे लागत नाही माणसाला, एवढं लागत नाही. पण काय आहे, ब्रह्माचा मूळ स्वभावच व्यापत जाणार आहे. तो व्यापतच राहतो. तो आतला असू दे, बाहेरचा असू दे, सगळीकडे तो वाढतच जाणार. त्याचा मूळ धर्मच तो आहे. आता किती घरात सामान नाही म्हणून तुम्ही अगदी झोपडीत एखाद्या माणसाला सांगा, तुझं त्या दुसऱ्या झोपडीत तुला जायचं, हे झोपडी रिकामी करायची, तिथं सामान आतलं आवरायला तिथं 1 दिवस तरी लागेल. काय जमवतात माहितीने, पण जमलेलं असतं. प्रपंचही पसरत जातो, तसा परमार्थही पसरू शकतो. पण तो करावा लागतो आपल्याला. आपण प्रपंच करतो म्हणून आपला प्रपंच वाढतो. आता परमार्थ केल्याशिवाय कसा वाढणार, तोही आपल्याला करायचा आहे. मग ती हळूहळू तिचं रूप ती परमेश्वराशी एकरूप व्हायला, मग पहिले काय करते, या माणसाला घेऊन जायचंय, मग पहिले याला शुद्ध करायला लागते. कारण असंच कसं नेणार, आपण घरचं सुद्धा पाणी कसं करतो, प्यायचं पाणी वेगळं ठेवतो, हे वापरायचं हात धुवायचं वेगळं असतं, तसं एक शुद्ध शुद्ध काहीतरी करायचं असतं. तसं मानवाला शुद्ध करायचं कार्य ती सुरू करते. कॅन कुंडलिनी बी सीन इन द बॉडी, तिचं दर्शन होऊ शकतं. तसं तिला तिचं वर्णन आहे. ती सर्पिणीच्या सारखी अशी वळं आहे तिची, 3-4 वळांमध्ये, आपण वळं म्हणतो ना, विळखे विळखे घातलेली सर्पिणीसारखी आहे. पण ऍक्च्युली सोन्याची लढ आहे ती, अशी सोन्याची लढ सारखी वरून खालपर्यंत. आता त्याचं दर्शन एकदा झालंय मला. कुंडलिनी इज दी पॉवर. डोळ्यांनी आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसते का नाही, पण आहे, कुंडलिनीचं दर्शन खूप जणांना होतं. बट वी कॅन सी इट्स इफेक्ट, पण त्याचे परिणाम मात्र नक्की दिसतात. कुंडलिनी जागृत व्हायला लागली की आपण ध्यानाला बसलो की आपल्यामध्ये शरीरामध्ये आपण थोडे घुमायला लागतो, किंवा कारण ती हळूहळू सरळ व्हायला लागते प्रवासाला. ती अशी हातपाय मोकळे करून मोठी होते, पसरते, मग आपण देखील आपल्या शरीरामध्ये थोडंसं घुमणं होतं, कधी हुंदके येतात, रडू येतं, आनंद होतो, आपण ओंकार जोराने म्हणायला लागतो. शक्य तेवढं आपल्या स्वभावाप्रमाणे ते व्यक्त होतं. एखाद्याला खूप जोरात हसतो माणूस, एखादा साधा असतो, जो साधा असणारा तो सुद्धा ध्यानात साधाच असेल. पण ज्याला मोठ्याने हसायची सवय आहे किंवा मोठ्याने बोलायची, तो ध्यानात सुद्धा ओंकार मोठ्याने म्हणेल. तो हे स्वभावाचा प्रश्न आहे. पण जे काही त्याचे परिणाम कुंडलिनीचे आपल्यावर व्हायला लागतात. कुंडलिनी इज सी इन दी फॉर्म ऑफ लाईट ऑफ इट. आणि मुख्य काय, हळूहळू त्याचं प्रकाश स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. नुसतं प्रकाश म्हणजे हा बाहेरचा जसा लाईट आहे असंच प्रकाश नाही, ज्ञानामध्ये आपल्या भर पडायला, आपल्याला समजायला लागतात, ग्रंथ समजायला लागतात, ग्रंथाचे अर्थ समजतात, आध्यात्मिक शब्द समजायला लागतात, प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास कळायला लागतो. नाही तर पूर्वी आपण काही वाचलं तरी, काय हो काहीतरी सांगितलं बाई, खरं कळलं नाही मला फारसं, पण असू दे, परत ऐकू कधीतरी. पण आता आपल्याला कुंडली जागृत झाल्यानंतर साधारणपणे हे सगळे शब्द, त्याचे अर्थ, ग्रंथ, पुस्तकं, मग रामायण असो, महाभारत असो, हे सगळे आपल्याला कळायला लागतात, कळायला लागतात आपल्याला. सध्या माझी एक बहीण आहे, तिने कुंडलिनी योगाचा अभ्यास केला. आता तिच्या ती मैत्रिणींना सांगते की पहिले कुंडलिनी योगाचा अभ्यास करा आणि मग बाकीचे शिवसूत्र वगैरे समजून घ्या, कारण तोपर्यंत ते समजणार नाही. मग म्हणजे माझ्या लक्षात आलं की हो, हा फरक असतो, मूळ फरक आहे तो. सिमिलरली कुंडलिनी इज सीन इन दी फॉर्म ऑफ लाईट. मग नुसतं कृतीतनंच आहे का, ज्ञान प्राप्त आहे, कर्तृत्व मोठं व्हायला, लोक आत्मीयतेने आपले जवळ होतात, मन स्थिर व्हायला लागतं, आपल्याला अभ्यास करायची इच्छा होते, आपलं मन निर्मळ व्हायला लागतं. खूप म्हणजे माणूस की सुंदर, आता माणूस तयार होतो परमेश्वर प्राप्तीसाठी. मग त्याच्यात कसं होईल, साधं लग्नासाठी नवरदेव कसे तयार होतात
तसे आता आपण नरचा नारायण बनायचंय. मग आपली तयारी व्हायला लागते. असं हळूहळू आपण बदलायला लागतो. Her appearance is inescapable and so her description is found in scriptures. तिचं परिणाम आणि तिचं रूप इतकं सुंदर आहे की म्हणूनच तिच्या वर्णन ऐकायला मिळतात. ज्ञानदेवाने ते फार सुंदर केले, फार सुरेख केले वर्णन. माझ्या त्याच्यात जवळजवळ 12 कविता आहेत. कुंडलिनी मानव आहे मानवा, मी कुंडलिनी. ते ऐका तुम्हाला मिळालं तर. वन्स इनिशिएटेड डू वी ट्रुली लिव्ह अ न्यू लाईफ? येस. आपलं आयुष्य नव्याने आपण सुरू करतो जगायला. म्हणजे कसं, आता जसं एखादी आपल्याला नोकरीच नव्हती वर्षोनवर्ष, पण आता मिळाली नोकरी, की आपलं कसं नव्याने आपण राहायला लागतो. किंवा लग्न करून गेलेली मुलगी कशी नव्याने सुरू करते, तसं कुंडलिनी जागृतीने आपल्या आयुष्यात नाविन्य येतं. उलट पार्वतीचं वर्णन करताना महादेव म्हणतात, रोज तुझ्यामध्ये नाविन्य मला दिसतं. म्हणजे हे नाविन्य आहे त्या कुंडलिनीचं रूप. रोज रोज काहीतरी आपल्याला नवं दिसतं, नवं दर्शन होतं, नवे विचार येतात, नवा अध्यात्म होतो, नवीन लोक भेटतात, नवी आत्मीयता कळते, आपलेपणा कळतो, खूप खूप फायदा होतो. जस्ट ॲज अ बर्निंग कॅन्डल वेन हेल्ड अपराईट विल थ्रो लाईट. आता जर दिवा आपण असं कॅन्डल अशी धरली आणि वर टॉर्च टॉर्च घेत आणि वर उजेड केला, सगळीकडे पडतो. तशाच प्रकारची ही कुंडलिनी वरच्या बाजूला ती आता जायला लागती. आणि जाता जाता, कारण सहस्त्रारापर्यंत जायचंय, तिचा मूलाधारात तिचा प्रवास सुरू होतो. म्हणजे मणक्याच्या सर्वात खालच्या टोकापासून प्रवास सुरू होतो आणि इथं मस्तकाच्या सहस्त्रारापर्यंत ती जायला लागते. तर जसजशी ती जाते तसतसा तिचा प्रभाव, प्रकाश आणि तिची सत्ता आणि तिचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या आयुष्यात, तिची मदत आपल्याला, हे सगळं आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. बी क्लिअरर अँड हेन्स अवर अप्रोच मोर लॉजिकल अँड साउंड. आणि त्याच्यामुळे आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पुष्कळदा सिच्युएशन फार बदलेल असं नाही, पण पूर्वी सुद्धा जी आपल्याला अस्वस्थ करायची ती सिच्युएशन आता आपल्याला अस्वस्थ करत नाही. कोणाचं आपल्याशी पटत नाही, हो का, असू दे, काय हरकत नाही, त्यांची आवड निवड वेगळी असेल, बस सोडून द्यायचं. अशा प्रकारची समज, आंतरसमज वाढायला लागते आपली. दिस चेंज इन आवर अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी मेक्स लिव्हिंग इझी. त्यामुळे आपल्याला जगणं सोपं झालं, आपल्याला जगता सोप्यापणाने. व्हॉट डू यू बरं का, व्हॉट डू यू मीन बाय क्लिअरर पिक्चर ऑफ द वर्ल्ड? What do you mean by the clearer picture of the world? We begin to see the divine power, Chitti Shakti alone, residing in the whole universe, filling all manifested and unmanifested forms in space. आपण ह्या दिव्य शक्तीच्या चित्ती शक्ती सगळ्या जगात ती कशी व्यापली. म्हणजे आज माझ्या मनात एखादा प्रश्न उद्भवला, त्याचं उत्तर देणारा कोणीतरी बाहेर येतो. त्याला मी विचारलं नसलं तरी तो स्वतःहून काही माहिती अशी देतो, ज्याच्यात माझी उत्तरं सापडतात. किंवा मी एखादी वस्तू विकत घ्यायला गेली, कुठे मिळणारी नसेल तरी अशाच दुकानात जाते, कधी गेले नसते तिथं जाऊन, कारण ती वस्तू तिथे असते. म्हणजे हे सगळं आता युनिव्हर्समध्ये जे काय आपल्याला लागतं ते हॅव्स आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शन. मला काय हवंय त्या वस्तूपर्यंत मी तरी जाते, नाही तर ती वस्तू तरी माझ्यापर्यंत येते. मी त्या व्यक्तीपर्यंत तरी जाते, नाही तर ती व्यक्ती तरी माझ्यापर्यंत येते. तर अशा प्रकारचा हा आपल्याकडे संबंध विश्वातली शक्ती आहे, तीच आपल्याला जोडते, हे आपल्याला कळायला लागतं. ॲट एनी लेवल आय वुड ओनली से, you see in all situations of our lives her active support and non-support, and you avoid blaming the rest of the world. इतका आपल्याला आधार मिळायला लागतो की बाकी कोणी त्याच्यामध्ये फार आपल्याला लागत नाही. म्हणजे आपल्याला समजा आपले घरातली उदाहरण धरून मुलं ऐकत नाही, सांगायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही त्या शक्तीला सांगा की अगं तो ऐकत नाही, जरा सांगती का त्याला, ती करेल ते. किंवा एखाद्याची दारू सुटत नाही, सिगरेट सुटत नाही, देवाला सांगा त्याची सुटत नाही, सोडव बाबा, तुझे मी पाय धरते. ते होणारच. नोकरी हवी, छोकरी हवी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला
म्हणून मग तुम्हाला बाहेर वाद घालावे लागत नाही. तुम्हाला फक्त परमेश्वराशी संबंध तेच करायची मीराबाई. कृष्णाला सगळं सांगायची आणि कृष्ण बाकीचं सगळं तिच्यासाठी करायचा. तिच्यासाठी करायचा. डज दी अवेकन कुंडलिनी फाइंड हर ओन वे टू शिवा? ही आपल्यातली ही राधा आहे, आपल्यातली कुंडलिनी म्हणजे. आपल्यातली राधा आहे, आपल्यातली पार्वती आहे, आपल्यातली अं, आदिशक्ती आहे. डज द अवेकन कुंडलिनी फाइंड हर ओन वे टू शिवा, हर अल्टिमेट डेस्टिनेशन? तिचा प्रवास ती करते का? हो. इट नीड्स टू बी पहिले, पण गुरुनी तिला जागृत करायला पाहिजे आणि मग गुरुनी दिलेली साधना भक्तांनी सुद्धा केली पाहिजे. आता कोणत्याही तुम्ही ऑफकोर्स तिच्या नुसत्या कृपेने सुद्धा ती आपली जागी होऊ शकते, पण त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं काहीतरी प्रयत्न, दिलेला मंत्र वगैरे सुद्धा आपल्याला म्हणता आला पाहिजे. पण ते तेज आहे, ते तेज आहे, ते ज्ञान आहे, ते तेज आहे, कर्तृत्व आहे. ह्याच शरीराचा उपयोग होणार, ह्याच शरीराचा उपयोग होणार. ते सामर्थ्य आपल्यामध्ये आपल्या अंगात सामर्थ्य यायला याच शरीराचा उपयोग होणार आहे. ही कुंडलिनी जर आपल्याला शक्ती देणार आहे तर ह्याच शरीराला देणार आहे. बुद्धी देणार आहे तर याच बुद्धीला देणार आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा त्याच्याप्रमाणे, गरजेप्रमाणे मोल्ड व्हावं लागणार आहे. मोल्ड व्हावं लागणार आहे, म्हणजे बदल पावता येणार आहे आपल्याला. आणि ॲज वेल ॲज गुरु, बिकॉज जस्ट इज रॉंगली डिरेक्टेड इलेक्ट्रिक. आता जर गुरुच्या कृपेने झालं तर सगळं सरळ होतं, नाहीतर ही अशीही नुसते हुंदक्याने दुःख करून सुद्धा कुंडली जागृत होते. पण त्याचा परिणाम नेहमी पॉझिटिव्हच होईल असं नाही. त्याच्यामुळे गुरुकडनं करून घेतलं आणि मंत्र साधना केली तर तिचा प्रवास आपल्याला सुखरूप करता येतो. Two things should be noted in the presence of the Guru. Guru guides you through external tuition. आता पहिले बाहेर गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि नंतर गुरु जर आजूबाजूला नसतील तर तुम्हाला आतून अंतरीच्या स्फुरणाद्वारे तो मदत करतो. ज्ञान तुम्हाला आतून प्रगट करून देतो. नाही जमलं तर बाहेरचा एखादा माणूस तुम्हाला त्या तुमची माहिती देऊन जातो, सांगून जातो तुम्हाला काय हवं. वस्तू तुम्हाला हवी असेल तर बाहेरनं मिळते, नाही मिळालं तर मन आता म्हणतं नाही जरूर सध्या. असं सुंदर शरीरातलं शरीर, मन, बुद्धी मोठ्या आनंदाने राहायला लागतं. आतल्या आवाजाला सद्गुरू म्हणतात. Some disciples experience tremendous heat within their body during meditation. उष्णतेचा अनुभव येतो. उष्णतेचाच नाही, अनंती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, या सगळ्या शक्ती प्रगट व्हायला लागतात. आता जसं ते अग्नी, लाकडामध्ये अग्नी आहे, तसं या देहामध्ये कुंडलिनीचं रूप आहे. आणि मग हिच्या शरीराच्या उष्णतेमध्येच आपले जे रोग राई, जुनी कर्म, जी संचित कर्म आहे ती सगळी भस्म व्हायला ह्याचा उपयोग. आपण 60 पर्यंत आलो आहे. आता पुढचे 4 पुढच्या वेळेला. ही आता मराठीतनं माझी मला वाटतं 15वी झाली. तर मी आहे स्वामी राधिकानंद, पुण्याहून.